जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आम्ही आता वेताळवाडी या किल्ल्याला दुर्गदर्शन करून जंजाळगड या किल्ल्यावरती आलेलो आहे। तर हा प्रवेशद्वार आहे जंजाळ या किल्ल्याचा। बघा जंजाळ गडावरती काय काय आहे हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते। चला तर मग जाऊया। किल्ले जंजाळा याच्या प्रवेशद्वाराच्या थोडं समोर आल्यास आम्हाला नाही का इथे छोटे छोटे दोन महल आढळून आले। आता प्रवेशद्वारावरून आल्यावर इथे खूप मोठी अशी मोकळी जागा आहे। इथलचा रस्ता खूप कच्चा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आम्ही आलो असता इथे या जंजाळ या किल्ल्याला आम्हाला इथे मोठी मस्त तटबंदी दिसत आहे व त्या समोर तिथे किल्ल्यांचे अवशेष आहे आणि त्या साईडला बुरुज दिसते। तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा किल्ला पूर्ण 200 एकर मध्ये पसरलेला आहे। जंजाळा किल्ल्यात दुर्गदर्शन करताना आम्हाला जंजाळा या किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आढळून आले। आम्ही आता दुसऱ्या प्रवेशद्वारावरून थोडस इकडे आल्यावर आम्हाला एक छोटस पाण्याचं तळ आढळून आलं। तलावाच्या थोडस समोर चालत आल्यावर आम्हाला एक राणी महल आढळून येतात। आम्हाला राणी महल आढळून आलेला आहे। आम्ही आता राणी महलाकडून इकडे येतात मला एक प्रवेशद्वार दिसला आणि हा प्रवेशद्वार। तर समोर जाऊन महल कसा आहे हे मी तुम्हाला दाखवते। आता तिकडे आलो तर आम्हाला तिथे एक बुरुज आणि मी जिथे उभे आहे तिथे एक बुरुज आणि तिकडच्या साईडला एक बुरुज आढळून आले। आता राणी महलाकडनं इकडे येत होतो तर राजा महलाचा मला रस्ताच मिळाला नाही, कारण की एकदम घनदाट जंगल वगैरे, इथे झाड वगैरे खूप आहे आणि काटेकुटे वगैरे। तर मग आम्ही इकडच्या साईडनी जाऊन इकडे वरती आलो होतो। तर मग हा बघा इथं महल, हा पण एक महल होता पण ते उद्ध्वस्त झालेला आहे आणि आम्हाला नाही का खाली गावकऱ्यांनी सांगितलं होतं की इथे खूप बिबट्या अजून चित्ता वगैरे यायची शक्यता राहते, त्यामुळे आम्ही काही राजा महलामध्ये जाऊ नाही शकत। राजा महल आपल्याला दिसत नव्हता पण मी तुम्हाला राणी महलाची इकडच्या साईडने थोडस दिसतोय तर मी तुम्हाला दाखवते बघा तू। आणि त्याच्या पाठीमागे एक तलाव आहे। किल्ले जंजाळा येथे आम्हाला तिसरा प्रवेशद्वार आढळून आला, पण त्याची थोडीशी दुरावस्था झालेली आहे आणि इकडे त्याचे बुरुज वगैरे त्यांची पण दुरावस्था झालेली आहे। प्रवेशद्वाराच्या थोडेसे पुढे आल्यावर आम्हाला हे उद्ध्वस्त महल दिसले। बघा हा जंजाळा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हा सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे आणि हे या किल्ल्याची तटबंदी आहे आणि इकडनं बुरुज आहे। जंजाळ या किल्ल्याचं आमचं पूर्ण दुर्गदर्शन झालेलं आहे। तर आम्ही चाललोय आता परतीच्या वाटेला। तुम्ही पण येऊन अवश्य भेट द्या। जय शिवराय।